सुखरूपायसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो न लगे हिंडणे मुंडन ते काही. साधनाची नाही आटाटी चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. समाधान चित्ता सर्व काळ न लगे हिंडणे मुंडन ते काही. साधनाची नाही आटाटी तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे न लगे हिंडणे मुंडन ते काही. साधनाची नाही आटाटी महायोग पीठे तटे भीमरथ्याम. परम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तृष्टन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा करो प्रथम. दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया. संत कृपा दाने कथेत विचारू. संत कृपा दाने कथेत विचारू. दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया. रंग को बादले कथे योग को बादले कथे. पांडुरंगा करू प्रथम हवन दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसुविद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती मजरदई सद्गुरु. जिनी तारिला संसार पुरु विशेष आत्ता दरो विवेकावरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री संताची ये माथा चरणावर. श्री संताची ये माथा चरणावर. श्री संताची माता 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 चरणावर. श्री पावलो सांभाळावत. तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया शुभटा. शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका. पाहुगुण दोष झालो दास पायांचा. ज्या गावी केला वास त्याशी नसावी उदास. सुखरूपायसा तुझा कोणी सांगा,
माझ्या पांडुरंगा सारिका तो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडला अभंग श्रीमंत संत जगत तुकोबरायांचा काला प्रकरणातील अभंग आहे. या जगामध्ये देवापेक्षा कोणी सुखी असन आणि पांडुरंगापेक्षा कोणी रूपवान असन तर कोणी मला सांगा. सुखरूप आईसा दुजा कोणी असा जर कोणी सुखी आणि रूपवान असन तर मला त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. म्हणले माझ्या पांडुरंगाच्या नंतर पुन्हा कोणी सुखरूप दुजा या जगामध्ये नाही. आणि या देवाला साध्य करण्याकरता काही साधना सांगितलेली नाही. न लगे हिंडणे, इकडे तिकडे हिंडायचं काम नाही, मुंडन करायचं काम नाही, सायासाचं काम नाही, वस्त्रांतराचं काम नाही, देशांतराचं काम नाही, कुठंच करायचं काम नाही. न लगे हिंडणे मुंडन ते काही साधनाची नाही आटाटी. या भंगामध्ये पंढरपूरचं नाव नाही आणि पंढरपूरला सोडून चंद्रभागा नाही. विशेष संतांची बोलण्याची भाषा काही आगळी वेगळीच असते. महाराज संत बोलत असताना मार्मिक बोलत असते. त्या ठिकाणी म्हणले तुकाराम महाराज शहाणा तो धनी बोलत असताना मार्मिकता बोलली. इथं अति शहाणा चालत नाही, दीड शहाणा चालत नाही, अर्धवट शहाणा चालत नाही, इथं चालतो शहाणा. चंद्रभागे स्नान विधी, चंद्रभागेला त्या स्नान करायचं, तिथला त्या ठिकाणी तुम्ही काल्याचं चिंतन ऐकायचं, तिथलं प्रवचन ऐकायचं, तिथलं कीर्तन ऐकायचं. नाही दर्शन झालं तरी चालतं. दर्शन हा शब्द नाही. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, तुमच्या जीवनाला समाधान प्राप्त होतं. आणि हा जो तुमच्या गावामध्ये पवित्र अशा कुशीमध्ये बारचोक 48 कमीत कमी 4 तपाला त्या ठिकाणी तुम्ही परिपूर्ण व्हायच्या अवस्थेमध्ये आले अजून 4-5 वर्षानं. म्हणजे बारचोक 48 त्या ठिकाणी या तपाला तुम्ही पूर्ण व्हायला लागले. म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा वैकुंठात दुर्लभ असलेला काला तुमच्या परमपावी या भूमीमध्ये आज वडी या गावामध्ये त्या ठिकाणी आनंदानं व्हायला लागलाय. विशेष हा लाभ संत संगे, आणि संतांच्या सानिध्यामध्ये हा काला व्हायला लागला. न लगे हिंडणे मुंडन ते काही साधनाची नाही आटाटी. याच्यामध्ये फार मोठा योग आलाय. कालची योग एकादशी आली आणि गुरुजींची पुण्यतिथी होती. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज गुरुजींची पुण्यतिथी होती काल. आणि गुरुजींची पुण्यतिथी पुन्हा दत्तात्रयाचे 3 शिष्य सहस्त्र अर्जुन यदू दुसरा, अर्जुन यदू सहस्त्रासन, आणि ते जनार्दन शिष्य तिसरा. या कलियुगामध्ये 3रा शिष्य असतो जनार्दन स्वामीची पुण्यतिथी काल होती. जनार्दन स्वामीची दौलताबादला पुण्यतिथी, गुरुजींची पुण्यतिथी त्या ठिकाणी होती. आता गावगाव त्या ठिकाणी गुरुजींचे सप्ते चालू आहेत. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज गुरुजी हे जर ज्याला माहीत नसन तर मला वाटतं ते आपल्या जिल्ह्यातलंच नसन, आहे की नाही. हे परभणी ब्रह्मीभूत गुरुजी म्हणजे हे अशी व्यक्ती नाही की त्यांना ते माहीत नाहीत. त्यांची पुण्यतिथी होती. देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी, जीवाचं श्राद्ध मुलानं केलं तर विठाला. ज्यावेळेस शांती ब्रह्मनाथ महाराज जनार्दन स्वामीकडे गेले, जनार्दन स्वामीने विचारलं तुम्ही कोण आहे म्हणे. नाथ महाराजांनी उत्तर दिलं, पुषे जनार्दन कोणाचा तो कोण, म्हणे मी ब्राह्मण ऋग्वेदी ब्राह्मण आहे. त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी ही परंपरा फार मोठी तुम्ही या गाववाल्यानं जोपासून ठेवली. इथं 4 महिने त्या ठिकाणी चातुर्मास असतो, विना त्या ठिकाणी उभा असतो, विना त्या उभा असतो. आणि खूप मोठा पहिला आपला संप्रदाय उपक्रम आणि उपसंहार. नामाचं महत्व, भक्ती, ज्ञान, वैराग्य, मागणी प्रकरणातील आणि चरित्र ते उच्चाराय म्हणजे हा काला. या संप्रदायाला फार मोठा त्या ठिकाणी वारसा लाभलेला आहे. जोग महाराजासारखे, म्हातारबाबासारखे, लक्ष्मणबाई इगतकरसारखे, बंकट स्वामी महाराज कीर्तनामध्ये अशा मोठ्या लोकांचं जर नाव घेतलं तर मी सांगत असतो की कमीत कमी गावरान तूप 1 किलोभर खाल्ल्यासारखं होतं, आहे की नाही. आणि दुसऱ्याची नावं घेऊन काय फायदा आहे हो. वर्णाविती थोरी एक विठोबाची, कीर्ती मानवाची गाऊ नये असं वर्णन केलं. म्हणून आपल्या गावचे टाळकरी, बाहेरून गावातून आले त्या ठिकाणी टाळकरी, आपल्या गावातलेच मृदंग वादक, आपल्या गावातलेच कीर्तनकार
आपल्या गावातलेच सेवाधारी माणसं आपल्या गावात, आणि इथं असे जो कोणी त्या ठिकाणी इथं जो सेवा करीन त्या सेवेचा मोबदला त्याला सारखाच पडतो. कीर्तनकाराला तेच पुण्य, प्रवचनकाराला तेच पुण्य, रामायण वाचक असल, भागवतकार असन, इथं विनेकरी असतील, इथं टाळकरी असतील, इथं श्रवण करणारी मंडळी असन, सगळं इथं नवे नवे त्या ठिकाणी महाराजाला घरी गेल्यानंतर ती बाई जेवण करून घालत असन, तिला सुद्धा तेच पुण्य. विठाला मासा माझी मार्गशीर्ष मासू, मार्गशीर्ष महिना, आणि काल पुन्हा विशेष योग आला सोमवार आणि एकादशी. आता एक जण म्हणला त्या ठिकाणी मला शिवरात्री एकादशी जर एकदा आली तर मग काय करावं. म्हणलं शिवरात्री एकादशी येत नाही पण आली तर काय करावं. म्हणलं आपण लोण्याची भजी करून खाऊ. ते म्हणलं लोण्याची भजी कुठं होते का, शिवरात्री एकादशी एक येते का हो. आता सोमवार आणि एकादशी येते. सोमवार हे व्रत आहे, एकादशी हे व्रत आहे, शिवरात्र हे व्रत आहे, नवरात्रातले पार नाही, गुरुचरित्रातले पार नाही, आणि मधी जे असते ते उपास आहे. ते कधी सुट्टे, जेव्हा स्वयंपाक होईल तेव्हा सुट्टे, ते दुपारा सुट्टे, तिसरा पारा सुट्टे, सकाळी सुट्टे. उपवास वेगळे, व्रत वेगळे, पारणे वेगळं. सोमवार एकादशी व्रत, शिवरात्री व्रत हे व्रत आहे, आणि ते काल योग त्या ठिकाणी सफला एकादशी, एकादशी सोमवार हे व्रत त्या ठिकाणी आलं. विठाला गुरुजींच्या बाबतीत जर आपण वर्णन करायला गेलो, त्यांच्या श्रीमंतीचं वर्णन, गुरुचं श्रीमंतीच्या वर्णन त्या ठिकाणी केल्यानं त्यांची किंमत होत नसती. एखादा म्हणला त्यांचे एवढे आश्रम आहेत, त्यांचे एवढे बंगले आहेत, त्यांची आळंदीला जागा आहे, पंढरपूरला जागा आहे, काशीला जागा आहे, हे त्यांचं वर्णन नाही. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणितं सद्गुरुं तं नमामि. हे त्यांचं खरं वर्णन आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा. आणि हे परभणीकर गुरुजी म्हणजे कुठं त्या ठिकाणी आपल्या जवळच होते, जसे 100-150 किलोमीटर त्यांचं गाव आहे फक्त. परभणीकर गुरुजी ब्रह्मीभूत त्या ठिकाणी. त्यांना म्हणजे खरं म्हणजे त्यांना पूजा करायचं काम नव्हतं, त्यांना भजन करायचं काम नव्हतं, त्यांना काहीच करायचं काम नव्हतं, त्यांची देवपूजा करायचा. विठाला हे महात्मे परिपक्व अवस्थेला गेले असतील. परिपक्व अवस्थेला गेल्याच्या नंतर फक्त तुका म्हणे आता उरलो उपकारा, त्यांचं सगळं कार्य झालं. काम नाही काम नाही काम नाही काम नाही परिपक्व अवस्थेला गेले असते संत, त्यांना संध्या सुद्धा करायचं काम नाही. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला. काहीच करायची आवश्यकता नसती, पण तुमच्या आमच्या समाजाकरता तळमळ घेण्याकरता त्यांचा अवतार कार्य. विठाला आपल्या याच्यामध्ये 4 ब्रह्म व्यक्ती आहेत, 4 ब्रह्म व्यक्ती. त्याच्यापैकी दत्तात्रय, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले. एकदा रामचंद्र प्रभू हे त्यांचं सगळं कार्य घडल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं आपल्याला आता काही स्वर्गामध्ये राहायचं, आता राहायचं. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराय तू माझ्यासोबत. हनुमंतराय म्हणले प्रभू मी तुमच्या सोबत येणार नाही म्हणले. आता स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर तिथे काही काम राहिलं का.
काही नाही, फक्त ते म्हणले. पण तुम्ही त्या ठिकाणी आपण स्वर्गामध्ये राहू, पण हनुमंतरायानं उत्तर दिलं तुम्ही स्वर्गामध्ये राहता पण तिथं रामकथा आहे का म्हणले. म्हणले नाही. मग रामकथा जर तिथं नसेल तर मी तिथं राहणार नाही. मग त्या ठिकाणी हनुमंतराय आज त्या ठिकाणी अश्वस्थामा बलिर्व्याशो हनुमंतस्य विभीषणाः कृपा परशुराम सप्तीती चिरंजीवा 7 चिरंजीवापैकी हनुमंतराय त्या ठिकाणी इथं असतील. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जिथं भागवत असतं तिथं कृष्ण परमात्मा असतो. जिथं त्या ठिकाणी रामायण असतं त्या ठिकाणी आमचे हनुमंतराया असते. विठाला जिथं त्या ठिकाणी कथा असते तिथं कोण असतं. जिथं त्या ठिकाणी कथा असते तिथं कोण. भगवान परमात्मा. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तिथीचे उत्तम चरण रज हरी कथा ही त्या ठिकाणी कथा असती. एकदा साधकाने विचारलं तुकोबर आहे मला देव पाहण्याची इच्छा आहे, कुठं पाहायला गेल्याचे मिळते. ते म्हणले करा हरी कथा कोठे नका पाहू, करा हरी कथा तेथे आवचिता सापडेल नहो वसामी वैकुंठे. ऐकणे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा नारदानी उभा नारदानी उभा माझे भक्त गातील नारदामी उभा नारदामी उभा नारदामी उभा माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा नारदानी उभा नारदानी उभा माझे भक्त गातील नारदामी उभा माझे भक्त गातील नारदामी उभा नारदामी उभा नारदानी उभा गाणारी मंडळी चांगली, उत्कृष्ट मंडळी त्या ठिकाणी श्रवण करणारी सुद्धा मंडळी तशी. आणि श्रवणाला जर त्या ठिकाणी ऐकणारे लोक त्या ठिकाणी जर परिपक्व अवस्थेचे असतील, मोठ्या मोठ्यांच्या मुखातून त्यांनी ऐकलं असेल तर त्यांच्या समोर आपण चिल्लर मांडायचं नाही. समोरचा घेणारा जर त्या ठिकाणी सोनं घेत असेल किती का भाव असू द्या ना म्हणले पण आम्हाला सोनंच घ्यायचे आणि त्याला पुढं मांडले कोल्हापुरी सोनं घेता का ते घेणारे का नाही. ज्या माणसाला समजा ते गहू पेशी गावाची पोळी जर खायची सवय असेल त्याला म्हणजे रायसनच्या गावाची खाता का तो खाणार नाही. ज्या माणसाला नेहमी गावरान तूप खायची सवय असेल तर त्याच्या जर समोर आपण त्या ठिकाणी म्हणले बा तुम्ही आता काय करा डाळ डाळा खाईल का तो नाही. तसं आता रात्री पण त्या ठिकाणी उमरतमध्ये ज्यांच्या मुखातून त्या ठिकाणी ज्यांनी अर्जुन बाबाच्या मुखातून अंबादास मुखातून कोल्हे महाराजांच्या मुखातून यांनी त्या ठिकाणी विचार सागर पाठ त्या ठिकाणी केला. महाराज खूप दिवसापासून ती एकादशी चालू आहे, बंदच नाही त्या ठिकाणी. मग हे असे जर महात्मे त्या ठिकाणी श्रवणातले चांगले असेल तर श्रवण कीर्तन करायला त्या ठिकाणी चांगलं मांडायला पाहिजे. आमचे त्या ठिकाणी बाबा सांगायचे, अर्जुन बाबा म्हणायचे अरे कोऱ्या घागरीमध्ये जर त्या ठिकाणी पाणी ठेवलं तर ते राहत नाही, आम्हाला मान्य आहे. कोऱ्या घागरीमधलं पाणी त्या ठिकाणी ते पाझरत असतं, पण ज्या दिवशी ती घागर शेवाळल्या जाते त्या दिवशी ती पुन्हा पाण्याला सोडित नाही. तसं चांगलं कीर्तन ऐकायची आपल्याला बुद्धी जर सवय लागली तर सुरुवातीला आपल्या बुद्धीमध्ये चांगलं कीर्तन राहणार नाही, पण ज्या दिवशी आपली बुद्धी शेवाळल्या जाईल त्या दिवशी तुम्हाला वाईट कीर्तन ऐकायची सवय लागणार नाही. विठ्ठला कीर्तन थोडंच ऐका, अर्धा तासच ऐका, कीर्तन 1 तासच ऐका, पण ते कीर्तन देवाच्या चारे आळवावे असं कीर्तन त्या ठिकाणी ऐका. की मी तुम्ही बदामाचा शिरा जास्त खायचा नसतो, गप्प प्लेट भर खायचं असतं. तसं चिंतन हे थोडंच असतं, मग त्या थोड्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी माणसाचा उद्धार होतो. विठ्ठला आपल्याला आज त्या ठिकाणी काल आहे जगामध्ये एकच त्या ठिकाणी देव सुखी कोण. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर मनी नरहरी सोनार, सर्व सुखाचा आगर
परखुमा देवीवर सर्व सुखाचा जो आगर आसन तो म्हणजे भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा किती रूपवान आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा एवढा रूपवान आहे. एवढा रूपवान येतात कारण तो राजकुमार मदनाचा पुतळा रवी शशंकळा वेदली पाहिलिया वेधलावी बैशी जीवी धरुणी एवढा रूपवान विठाला विठाला कसय उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी सावळे रूपडे सावळे रूपडे सावळे रूपडे सावळे रूपडे उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी सावळे रूपडे चोरट्याची ताने सावळे रूपाने चोरट्याची ताने सावळे रूपडे चोरट्याची ताने सावळे रूपडे चोरट्याची उभे पंढरीचे विटेवरी आमचा भगवान परमात्मा सावळा आहे रुपडा आहे पर रूपवान आहे का काळा आहे ठाईचाच काळा अनादि बहुकाळा म्हणून वेदात चाळा लाविला हो आमचा भगवान परमात्मा काळा आहे अनाधी काळा आहे सावळा आहे रोपडा आहे राजस्कुमा कर्दळीचा गाभा आहे आणि या जगामध्ये त्याच्यापेक्षा जगात सुखी कोणी नाही आणि रूपवान कोणी असेल तर मला सांगा पहिल्या चरणात सुख रूपा तुझ्या कोणी सांगा सुख रूपा ऐसा तुझ्या कोणी सांगा सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा हा माझा पांडुरंग सारी खातो माझा पांडुरंग सारी खातो माझा पांडुरंग सारी खातो माझा पांडुरंग सारी खातो नलजे हिंडणे मुंडणे ते काही नलजे हिंडणे मुंडणे ते काही माझा पांडुरंगा सारे खातो माझा पांडुरंगा सारे खातो माझा पांडुरंगा सारे खातो माझा पांडुरंगा सारे खातो नलगे हिंडणे मुंडणे ते काही नलगे हिंडणे मुंडणे ते सुखरूप ऐसा आसन तर कोणी सांगा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तोची शोधोनी पाहे जगामध्ये कोणी सुखी नाही आणि भगवान परमात्मा कोणी रूपवान नाही कोणीच नाही त्यात काही आहे का रूपवान कोणीच नाही आणि असा आणि हे रूप पाहण्याकरता अनंत जन्माचं पुण्य बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी मी रात्री सांगितलं काही काही अभंगाला चाली त्याच शोभत्यात
त्या अभंगाला काही काय अभंग दुसऱ्या चाली म्हणलं तर त्या चालीला किंमत विरहिणीचा अभंग आलाय. आणि विरहिणीच्या अभंगाला जर तुम्ही कोणत्या जरी चाली म्हणल्या तर त्या अभंगाला किंमत राहणार नाही. चिने माता न फिरे माघा चिने माघा बैसले सीता बैसले सीता गोविंदाचा हाचिने माता न फिरे माघा हाचिने माता न फिरे माघा न शांत रसामधला आपला संप्रदाय. शांत रसामध्ये शुद्ध सात्विक गुणामध्ये. पण आपला कीर्तनाची परंपरा अशी त्या ठिकाणी सात्विक गुणातलं कीर्तन हे तमोगुणामध्ये जाऊन बसलं. तमोगुणामध्ये शांत रस, अद्भुत रस, प्रेमरस, त्याच्यामध्ये जिव्हाळा, नवरस भरविला सागरू. ज्या रसामधलं गायन त्या रसामध्ये त्या ठिकाणी शोध. द्रौपदीवर प्रसंग आलाय दुःखाचा आणि तो चाल लावा लागला दुसरीच कोणती, तिथं ते शोभणार. आमचे पांडुरंगबा वैद्यकडे आम्ही राहायचो 7-7 दिवस. पांडुरंगबा वैद्य आम्ही 7-7 दिवस राहायचो. ते फुके महाराज मृदंग वाजवायला असायचे. अर्जुन बाबाचे गुरु नामदेवबा ढवळे ते तिथं मृदंग वाजवायला असायचे. बंडूबा गोळेगावकर मी तिथं 7 दिवस असायचो. आणि मी जे रागाचं मिश्रण करायचे हे त्यांच्याकडे शिकून घेतलं. काय वाद्य असायचं. तुम्ही संप्रदायाची परंपरा कुठं जरी काढली तर ती पांडुरंग बाबा वैद्याच्या घरी जाऊनच टेकती मृदंगाची. हे विशेष आहे. सगळ्या लोकाला त्यांनी जवळ धरलं. सगळ्या लोकाला आज जो मृदंगाचा आवाज निघतो तो त्यांच्या घरातूनच निघतो. विठाला करूबाई साधूचा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि त्याला साध्य करण्याकरता कशाचीच गरज लागत नाही. हे दुसऱ्या चरणात न लगे हिंडणे मुंडने ते काही न लगे हिंडणे मुंडने ते काही न लगे हिंडणे मुंडने ते साधनाची नाही आटाटी साधनाची नाही आटाटी न लगे हिंडणे मुंडने ते काही न लगे हिंडणे मुंडने ते साधनाची नाही आटाटी साधनाची नाही आटाटी न लगे हिंडणे मुंडने न लगे हिंडणे मुंडने काही संप्रदायामध्ये निळे वस्त्र आहेत, काही संप्रदायामध्ये पांढरे वस्त्र आहेत, काही संप्रदायामध्ये भगवे वस्त्र आहेत, काही संप्रदायामध्ये काळे वस्त्र आहेत, काही संप्रदायामध्ये वस्त्रच नाही. असे काही आढळून त्या ठिकाणी येते आपण. पण वस्त्रांतराचं काम नाही, देशांतरकरणाचे मुंडन करायचं काम नाही, ज्याकडे तिकडे हिंडायचं काम. न लगे हिंडणे मुंडन ते काही साधनाची नाही आटाटी. पहा काही काही जोड चालीमध्ये एवढा गोड आनंद वाटतो. मी तुम्हाला एक जोड चाल म्हणून दाखवतो. न लगे हिंडणे मुंडन ते
काही न लगे हिंडणे मुंडन ते काही न लगे हिंडणे मुंडन ते काही. काय गोड चाली आहे, वारकरी चाली येते होय. एका रागामध्ये 2 राग मिश्र करायचे, पूर्वार्ध वेगळा, उत्तरार्ध वेगळा आणि अंतरा वेगळा. विठाला 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 लगे हिंडणे मुंडन ते काही साधनाची नाही आटाटी. पा पंढरपूरचा पत्त्याचा तुम्हाला मी 5 ठिकाणचा पत्ता सांगतो. पंढरपूर मृत्युलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. भीमा तीरी एक वसविले नगर, आहे की नाही. जंबोया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. म्हणजे जंबूद्वीपामध्ये मृत्यूलोकामध्ये भीमेच्या काठावर त्या ठिकाणी एक पंढरपूर आहे. 3 पत्ते सांगितले. आपल्याला जर विचारलं कुठं आहे पंढरपूर, तर लोक म्हणते सोलापूर जिल्ह्यात आहे. पण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, जेव्हा नव्हती गोधा गंगा तेव्हा होती. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देव. श्रीमंताचा देव बालाजी, गरीबाचा देव पंढरपूर. विठाला 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 विठाला. अनाथा कारणे पंढरी निर्माण ही तुमच्या आमच्या करता पंढरपूर भगवान परमात्मा त्या ठिकाणी निर्माण केले. आणि ते भीमेच्या काठावर त्या ठिकाणी पंढरपूर आहे. हे 3ऱ्या चरणामध्ये. चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. 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 चंद्रभागता विधी तो हरी कथा. चंद्रभागे विधी तो हरी कथा. चंद्रभागता विधी तो हरी कथा. चंद्रभागता विधी तो हरी कथा. चंद्रभागे 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 विधी तो हरी कथा. समाधान चित्ता सर्व काळ. समाधान चित्ता सर्व काळ. न लगे हिंडणे मुंडने काही. 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 न लगे हिंडणे. मध्ये स्नान करायचं, दर्शन करायचं. येताना घोंगड्या आणायच्या, बांगड्या आणायच्या, का पेरायचं चाडं आणायचं, का खेळण्या आणायच्या. चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. समाधान चित्ता सर्व काळ. समाधान त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून त्या ठिकाणी चंद्रभागेला खूप महत्त्व आहे. किती महत्त्व आहे सांगू का. जीवनामध्ये अनेक तीर्थ आहे
आवघीच तीर्थे घडली एक वेळा आवघीच तीर्थे घडली एक वेळा आवघीच तीर्थे घडले आवघीच तीर्थे घडले आवघीच तीर्थे घडली एक वेळा आवघीच तीर्थे घडली एक वेळा आवघीच तीर्थे घडले आवघीच तीर्थे घडले चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया आवघीच पापे गेली दिगंतरी आवघीच पापे गेली दिगंतरी चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया आवघीच पापे गेली आवघीच पापे गेली आवघिया संता एक वेळ भेटी कुंडलिका दृष्टी देखलिया सगळ्या संतांची भेट कुंडलिकरायाचं दर्शन कारण पंढरपूरचं असं आहे तिथं तीर्थ आहे संत आहे आणि देव आहे का नाही आळंदीला संत आहे देव आहे आणि तीर्थ आहे निवृत्तीनाथाच्या ठिकाणी तीर्थ आहे देव आहे आणि संत आहे भगवान शंकराची मूर्ती आहे भगवान शंकर आहे कुशीवर्ता नावाचं तीर्थ आहे आणि निवृत्तीनाथाची समाधी सिद्धेश्वराचं त्या ठिकाणी भगवान शंकराचं मंदिर आहे इंद्रायणी नावाचं तीर्थ आहे ज्ञानोबरायाची समाधी पंढरपूरला भगवान परमात्मा आहे संत आहे आणि तीर्थ आहे नाव घेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया मग चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ विठोबा रखुमाई जय जय गोपाल गोपाई गोपाल गोपाई गोपाल गोपाई जय 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 गोपाल गोपाई गोपाल 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 आपण देवाचं आता चरित्राकडे त्या ठिकाणी जायचं चरित्राले उचारावे चरित्राले उचारावे चरित्राले उचारावे जय देव गोकुळ जय देव गोकुळ चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी पहा देव अवतार केव्हा घेत असतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमा धर्मस्य तदात्मां सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे देवाचं चरित्र काहीच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि काहीच्या चरित्राचा आचार करायचा रामाच्या चरित्राचा काय करायचा हा आचरण करायचं आणि कृष्णाच्या चरित्राचं उच्चारणच करायचं नुसता उच्चार करायचा आचरणात आणायच्या भानगडीच्या मागू लागून नका तुम्हाला सांगतो मी यदा यदा ही धर्म या श्लोकाचा अर्थ तुकोबरायांनी मराठी भाषेमध्ये गाथ्यामध्ये केला धर्मरक्षा वया अवतार घेशी याकडून पण आतापर्यंत भगवान परमात्मानं किती अवतार घेतले अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख
हरी एक अवतार घेतले का अनेक अवतार घेतले का अवतारच्या राशीच्या राशी अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे बर जाऊ द्या बर किती अवतार भक्ता कारणे आणि घेतली शेआळी 10 गर्भवास सोशिले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही आशी खेळा बजाना हो माझ्या कानाचे नाव भरी घाहो 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 माझ्या कान्हाचे नाव भरी घ्या भक्ता कारणे याने घेतली शे आळी 10 गर्भवास सोशिले बर संतांनी येताना बरोबर काही आणलं नाही आणि देवानी येताना 4 गोष्टी घेऊन आले शंख चक्र गदा पद्म शंख पद्म हे आणलं भक्ता करता गदा आणली ही दुर्योधना करता आणि चक्र कोणा करला तर शिशुपाला करता शंख चक्र गदा पद्म सहित हरी बर देव एक तर अवतार दुर्जना करता घेतो नाही तर मग सज्जना करता घेतो आहे की नाही रामाना अवतार घेतला हनुमंतराया करता रावणा करता आहे की नाही बर कृष्ण परमात्मा जर अवतार घ्यायचं ठरलं तर राधे करता आणि कंसा करता आहे की नाही बर हिरण्यकश्यप करता अवतार नरशिवानं घेतला प्रल्हादा करता आणि हिरण्यकश्यप करता एक तर तो सज्जना करता घेतो नाही तर दुर्जना करता घेतो दोघा करता नाही घेत आता आपण जर आपल्या करता तर अवतारच घेत नाही तो आपण एक तर सज्जन नाही दुर्जन नाही आपला विषयच नाही समजा आपण जर सज्जन म्हणाव समजा 2 मूर्ती आणल्या आहेत विकायला एकानं रामाची मूर्ती आणली आणि एकानं रावणाची मूर्ती आणली एकानं बर रामाची मूर्ती लोखंडाची रावणाची मूर्ती सोन्याची कोणती मूर्ती घेता तुम्ही कोणती घेता लोखंडावून तुमचं काही कुठलं नाही विठाला सोन्याची मूर्ती आहे ती रावणाची 100% खरंय पण मूर्ती काय ती सोन्याची सोन्याला जास्त भाव आहे लोखंडाला कुठे काय भाव आहे नाही मग भगवान दुर्जना करता घेतो बरं संतांचं कार्य आपल्या गुरुजींनी हे सगळ्या संतांनी अवतार घेतले ते कोणा करता घेतले भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी तुम्ही जर वेदाची परिपक्व अवस्थेमध्ये सेवा केली तर तुमच्यावर वेद कृपा करण्यामध्ये समर्थ आहे तुम्ही त्या ठिकाणी देवाची कृपा जर त्या ठिकाणी परिपक्व केली तर देव भक्तावर कृपा करण्याकरता समर्थ आहे गुरु त्या ठिकाणी सगळ्या शिष्यावर कृपा करतो का सत शिष्यावर कृपा करतो सत्य कृपा बर संत हे सत शिष्यावर कृपा करते का कोणावर कृपा करते सगळ्यावर कृपा करणारा वर्ग संत आहे की नाही त्या ठिकाणी विठाला आपणा सारी खे करती आपणा सारी खे करती आपणा सारी
तर ते फांदी तोडणाऱ्याला सारखीच कृपा करतं आणि ज्यांना लावलं त्याला सुद्धा तशी कृपा करते. तुम्ही ज्ञानोबराकडे वाईट भावनेन जा, चांगल्या भावनेन जा, तरी तुम्हाला आपल्यासारखं करणारे संत जगामध्ये आपणासारखी करते. मी सांगलं ना, कुऱ्हाडीला राग आला परिसाचा, कुऱ्हाडीला राग आला. कुऱ्हाड म्हटली मी या परिसाचे 2 तुकडेच करते म्हणे. बरं, कुऱ्हाड ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या परिसावर पडल्याच्या नंतर ती कुऱ्हाड राहिली का सोनं झाली? ज्ञानोबा रेड्यावर कृपा केली, आपल्यावर कृपा करी यात नवल नाही. आणखीन काय त्या ठिकाणी सांगायचं तुम्हाला, पण आपणासारखे कर भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. आता भगवान परमात्माच्या अवताराचं वर्णन कोणी 16 अवतार सांगतं, कोणी 10 अवतार सांगतं, कोणी 6 अवतार सांगतं आणि 2 परिपक्व अवतार सांगतं. आम्ही साहेबराव महाराज वैकुंठवासी सांगायचे की देवाचे 6 अवतार, 2 अवतार पाण्यात झाले, 2 अवतार शेतामध्ये झाले, 2 अवतार गावात झाले. रामकृष्ण गावात झाले, मत्स्य कच्छ कुठे झाले? पाण्यामध्ये झालं. नरसिंह आणि वराह शेतामध्ये झाले. याच्यामध्ये अंश अवतार समजा काही कालापुरते, पण जगामध्ये परिपूर्ण अवतार आहे ते अवतार म्हणजे 2, राम आणि कृष्ण. बरं, या दोन्ही अवताराचं समीकरण कुठंच पाहायला मिळत नाही आपल्याला. एकाचा अवतार रात्री 12 वाजता भर पावसाळ्यामध्ये कारागृहामध्ये मथुरेमध्ये पहा. बरं, एकाचा अवतार दुपारी 12 वाजता भर उन्हामध्ये आणि राजघराण्यामध्ये परिपूर्ण का. बरं, एका अवतारामध्ये 1 बाणी, 1 वचनी, 1 पत्नी. दुसऱ्या अवतारामध्ये अनेक वचन, अनेक पत्न्या, अनेक भानगडी. विठाला 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 विठाला. रामाचा अवतार त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूला काही जरी कार्य करायचं ठरलं तर रामचंद्र प्रभूला करता आलं नाही. बोलिला वाल्मिक तैसाची करेला, बोलिला वाल्मिक तैसाची करेला, बोलिला वाल्मिक तैसाची करेला, बोलिला वाल्मिक तैसाची करेला. वर्तुनी दावीन नामामणे, वर्तुनी दावीन नामाने. बोलिला वाल्मिक तैसाची करीन, बोलिला वाल्मिक तैसाची करीन, बोलिला वाल्मिक तैसाची करीन, बोलिला वाल्मिक तैसाची करीन. वाल्मिक ऋषीनं लिक्के काय होणेवाला बाकी सगळं लिहून ठेवलं होतं. आता सीतामाया त्या ठिकाणी कुठं नेली त्याला कळत नव्हतं का? सगळं कळत होतं. रावणाने नेली त्याला माहित नव्हतं का? कळत होतं. पण बोलिला वाल्मिक तैसाची करीन, वर्तुनी दाबीन नामा म्हणे. परिपूर्ण अवतार हे त्या ठिकाणी. मग आजचा जो आमचा भगवान परमात्माचा अवतार त्या ठिकाणी झाला, तर आमचा भगवान परमात्माचा अवतार मथुरेमध्ये झाला का वृंदावनामध्ये झाला का गोकुळामध्ये झाला? कृष्ण गोकुळी जन्मा, हा कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, हा कृष्ण गोकुळे जन्माला, कृष्ण गोकुळे जन्माला. दृष्टा चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला, चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला, चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. दृष्ट तळकाप सुटला, दृष्ट तळकाप सुटला, दृष्ट तळकाप सुटला,
कृष्णाचा अवतार ओघा कृष्णाचा बरं कृष्ण गोकुळात जन्माला का हो? नाही, मथुरेत जन्माला. बरं मथुरेत जन्माला का कारागृहात जन्माला? मथुरेमध्ये जन्माला आणि कारागृहात जन्माला. मग इकडं त्या ठिकाणी हे तुकोबरायचं उत्तर चुकीचं आहे का? कारण तुकोराम महाराजानं तिथली जी 7-12 होती ती पूर्ण तिच्यावर नंबरच कट करून टाकला. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळका. कोणतंही कार्य करा, एकाला त्या ठिकाणी दुःख होतं आणि एकाला आनंद होतो. समजा जपी तपी ध्यान करणारे लोक 4-4:30च्या दरम्यान त्यांना आनंद होतो आणि चोराला मात्र सूर्योदय झाल्याच्या नंतर चोराला दुःख होतं, कारण आणखीन 2-4 घरं फुटले असते. कोणतं कार्य करा, एकाला दुःख होतं आणि एकाला चांगलं. कृष्णा गोकुळी दृष्टाचा हा होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर गुढिया तोरणी करती कथा गाती गाणे. अपा गुढ्या ध्वज वेगळा, पताका वेगळ्या, झेंडा वेगळा आणि गुढ्या वेगळ्या. टाळी वाजवावी गुढी उभारावी, उभारीला ध्वज पताकांचे भार. या विठुता गजर हरिनामाचा झेंडा रुविला. म्हणजे सगळे त्या ठिकाणी शुभ प्रतीक आहे, पण भिन्न भिन्न त्या ठिकाणी आहे. मग गुढिया तोरणी. मला एकानं विचारलं, म्हणे महाराज हे तोरण म्हणजे काय असतं? मला ज्याला नाही धोरण त्याला काय करतं तोरण? तर धोरण लागेल ना. शुभ प्रतीक आहे, अरे शुभ प्रतीक आहे. गुढिया तोरणे करती कथा. कारण घराच्या समोर रांगोळी, आता मी आलो ना, घराच्या समोर रांगोळी सडा जर असन तर ते घर सांगतं याच्या घरचं कोणीच गेलं नाही बाजाराला, बरं का. शुभ प्रतीक येते. तुम्ही उगाच कशाला काही म्हणायचं गादीवर. म्हणजे गुढिया तर शुभ प्रतीक येतात. गुढिया तोरणी करती कथा. कोणती कथा? रामकृष्ण गीती गात टाळची पोळ्या वाजवीत. रामकृष्ण गीती गाता टाळची पोळ्या वाजवीत. रामकृष्ण गीती गात टाळची पोळ्या वाजवीत. कृष्ण गीती गाता टाळची पोळ्या वाजवीत. जलीवरी काय म्हणले? रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. छंदे आपल्या डोलत निज घेऊन फिरत का जनीवणी अवघा देव. वासनेचा कुशिला ठाव करती कथा गाती गाणे. भगवान परमात्माची कथा. पण कोणती कथा? ज्या कथेनं संसारातली व्यथा दूर होती त्याचं नाव संसार. करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी करू बा. करती कथा गाती गाणे. गाण्याचे प्रकार आहे, गाण्याचे खूप मोठे प्रकार आहे. काही शास्त्रीय संगीत आहे, काही सुगम संगीत आहे, काही लोकसंगीत आहे, काही वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी आता संगीत घुसलं. काही वारकरी चाली आहेत. वारकरी चाली आम्हाला वारकरी चालीसारखा आनंद आहे. मी तुम्हाला सांगितलं ना त्याशी कीर्तनात, जर तुम्ही घरातून जर निघले तर त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या भेटीला चालले असन तर रस्त्यानं तंबाखू घेऊन सोळीत नका चालू, बिड्या पेत नका. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. आपलं तसं नाही. खात जागा खात जागा प्रेम मागा विठ्ठला. रामकृष्ण गीती गा टाळची पोळ्यावर
मग कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा होता, कृष्णाचा होता आनंद करती घरोघर. भगवान परमात्माला त्या ठिकाणी जन्म झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर पहिलं जे काम सांगितलं ते बापाला सांगितलं. तेव्हापासून पोरं बापाला काम सांगतील. पहिलंच काम सांगितलं. काय सांगितलं? नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला हे मदने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला माया उपजली तेथे माया उपजली तेथे ठेवी मदानी येथे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला हा मदने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला. न्यायचं इतकं सोपं होतं का हो? नाही. रात्रीची वेळ होती. उचलीला कमळापती पायीचे बंधने. ज्या ज्या लोकांनी देवाला डोक्यावर घेतलं ते बंधनातून सुटले. ज्या ज्या लोकांनी संसाराला डोक्यावर घेतलं ते गुंतले, कायमचेच गुंतले. पुन्हा काही निघाल तयार नाही. उचलीला कमळापती पायीची बंधने कधी पण त्या ठिकाणी त्यांच्यावर मी अस्त्र टाकलेलं आहे. म्हणती आशे रक्षपाळ ते म्या मोही तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. मला त्या ठिकाणी भगवान परमात्माला उचललं. पण त्या ठिकाणी तिथं यमुना पाऊस चालू होता. यमुनेला पाणी यायला लागलं. गुडघ्या इतकं पाणी, मांड्या इतकं पाणी, छाती इतकं पाणी, गळ्या इतकं पाणी यायला लागलं. पण आता जायचं कसं? देव महाराज बापाची सुद्धा परीक्षा पाहतो. पुर चालला चाट त्याशी लावी अंगूठ, त्याशी लावी अंगूठ, त्याशी लावी अंगूठ. त्याचे लावीला अंगूठ, त्याचे लावीला अंगूठ, त्याचे लावीला पूर चालला आचाट त्याशी लावीन अंगुष्ट. मला त्या यमुनेनं त्या भगवान परमात्माच्या पायाचं दर्शन घेतलं. भगवान परमात्मा हा शिरसिंधूचा जावई होता. लक्ष्मी नावाची मुलगी भगवान परमात्माला देते. पुरं चालला चाट त्याशी लावीन. भगवान परमात्मा तिकडं नेलं. महाराज कोण कोण आलं पाहण्याकरता तुम्हाला सांगतात त्या ठिकाणी. सजनी आज देखो नंदजी कोरा, सजनी आज देखो नंदजी कोरा, सजनी आज देखो नंदजी कोरा, सजनी आज देखो नंदजी कोरा. सजनी आज
देखो सजनी हा शब्द सरासरी विदर्भात चालतो. चालनाव सजना खुरपायला तिकडं म्हणते, आपल्या का नाही म्हणते. विदर्भात चालणारा शब्द आहे. मी जास्त विदर्भात फिरतो पण मला माहिती आहे. सजनी आज देखो नंद गोपाल, भगवंताला गोपाल नाव काढलं. का नाव पडलं? भगवान परमात्मा गायीचं रक्षण करत होता, गायी सांभाळीत होता म्हणून गोपाल. भगवान परमात्माला गोवर्धन नाव काढलं. गिरी गोवर्धन जेने उचलिला नाव पडलं. भगवान परमात्माला कंसात नाव का पाडलं? कंसाला मारलं म्हणून. भगवान परमात्माला मुरलीवाला का नाव पडलं? मुरली वाजवतो. आता त्याच्या नावाचा जर आपण विचार केला तर खूप मोठे नावं आहेत. सांगायचं नाही मला, जेवढं सांगायचं नाही तुम्हाला सांगतो की सजनी आज देखो नंदजी कोलाल गोपाल गोपाल. महाराज त्या ठिकाणी देव एवढा इतका त्या ठिकाणी होता की त्या वर्णन करायचं नाही. ते आता देव रडायचा. देव कुठं रडत असतो का? नाही. महाराज त्याला समजण्याकरता आले. तुम्हाला सांग का, ऊस केळे फणस नारळ खारीक खोबरे बदाम उत्तम परीचा मेवा देते त्याकडे हा पाहिना. घे गडे राधे घे कृष्णाला कडेवर घेना. दही वाढिले वाया गेले ताटी बैसुनी जेविना. उत्तम परीचा मेवा देते. अनेक प्रकारे बदाम शिरा सगळं सगळं केलं पण ते पडलं. मला सगळे समजण्याकरता पण देव राहिला नाही. पण शेवटी यशोदा म्हणली राधेला, राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे राधे हे श्याम सुंदरा. राधे राधे हे श्याम सुंदरा. आपुल्या मंदिरा निर्यात धड करी. आपुल्या मंदिरा राधे राधे हे श्याम सुंदरा. 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 राधा घेऊनी श्रीहरीला वरे जाय मंदिरा. हृदय मंचिकी हरी पहुडला. एका जनार्दनी राधेला भोगी श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम. महाराज या गवळणी तर राहिल्याच नाही. काय गवळणी निघली आता विचार ना. काही गवळणी तर अशा आहे, कुठं गेली राधा सकाळी कुठं जाणार बिचारी ती. होय काय गवळणी काय म्हणते. आता रडू नको बाळा तुला पाण्याला नेते का काय निघल्यात गवळणी. तर 65 गोष्टी झाल्या विठाला निळोपरायच्या शेणा मारणांच्या गवळीचं. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणत्या नंदा कोणत्या जावा प्रतिभेधनी परमा. नंदाओ नंदाओ नंदा पावा घोंगडी घेऊ पावा घोंगडी घे. पावा गोंगडी घेऊन बाई. गोंगडी घेऊन वृंदावनी आले लवलाई. या अशा गवळणी जर म्हणण्याला समाधी लागते. अशा तुम्ही चांगल्या शास्त्रोक्त तुकोबरायच्या निळोबरायच्या शेणा महाराजांच्या गवळणी मारल्या तर माणसाला समाधी लागती. ज्ञानोबरायला समाधी लागली यात नवलं ती पण तुम्हाला लागती पण तशा चादी लागत यात विठाला. आता अशा काही चाली निघले का माणसं झोपमोड होती. ह्या गवळणी त्या ठिकाणी म्हणतात काय म्हणलं
नी आता झड करी आपुल्या मंदिरा राधे राधे घेऊन राधा घेऊन श्री हरीला त्वरे जाय मंदिरा. महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्मा लागला. जन्म तर रांगला रांगत रंगणी चोरी रागत रंगणी चोरी कलोनी लावून धरती गवळ लावून धरती गवळा बाधित चरणी देते गाणी यशोदे साज यशोदे साजनी नवनीत भक्षुनी तमान मिळे नवल केले साजन कृष्ण आळवा परतोनी माझे नावा कृष्ण आळवा परतोनी माझे कृष्ण आळवा आळवा परतुनी माझे गावा. कृष्ण आळवा परतुनी माझे गावा. रांगत रंगणी चोरी तोलोनी. भगवान परमात्मानं चोरी केली पण चित्ताची चोरी केली. हरीने माझे हरिले चित्त त्या गोपिकाचं हरीनं चित्त हरलं होतं आणि आपलं चित्त हरणीनं हरलं एवढाच बदल आहे. विठाला विठाला बदल काहीच नाही फक्त एवढाच बदल आहे. जाऊ द्या. हरीने माझे हरले चित्त बहार वित्त विसरले. लोक म्हणते त्या ठिकाणी तुमचा देव चोट्टा होता. म्हणलं बरोबर चोट्टा होता देव. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर दाता. आणि तो चोर धरिला पंढारीचा चोर धरिला पंढारीचा चोर धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा पंढरीचा दोरा धरिला. पंढरीचा दोरा धरिला. पंढरीचा दोरा. अशा चोराला धरलं का दुसऱ्या चोराला धरलं. धरिला पंढरीचा चोर. भगवान परमात्मा रांगला. आणखीन भगवान परमात्मा कसा रांगला. तळवे तळहात टेकीत. मी नेहमी सांगत असतो कीर्तना विनोद सांगत असतो. डाव्या गुडघ्याने रांगत. जे जे मुलं डाव्या गुडघ्याने रांगत असतील ते कीर्तनकार होते, प्रवचनकार होते, गायक होते, वादक होते, त्या ठिकाणी विनेकरी होते. आणि जे उजव्या गुडघ्यानं रांगले तिने डाव्यावरच जाते, घरी येतच नाही. तुमचा मुलगा जर डाव्या गुडघ्यानं रांगत असं ध्यानातच ठेवायचा आपला मुलगा हे होणार आहे. पण तुमचं ध्यानच नाही. विठाला विठाला डाव्या गुडघ्याने रांगत का उजव्या गुडघ्याने. म्हणजे आपल्याला प्रमाणाच्या बाहेर बिलकुल बोलायचं नाही. डाव्या रंगणी रंगणात तो म्या देखील गे सये गवळण दसवंती पै सांगितले. आमच्या घरी आला. महाराज देव बापाला नाही कळला, देव माणसाला नाही कळला, देव पक्षाला नाही कळला, देव आईला नाही कळला, देव भावाला नाही कळला, 10 लोकाला नाही देव कळला. मग ती यशोदा म्हणले आई शेजारी मी जाणते यमुना पानियान बजाते धरोणी खांबाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा कवळण दसवंती पै सांगे आलिया कृष्णाच्या मागे येणे येणे ओ श्रीरंगे माझे
पैसा आली ती गवळण म्हणली मला जर माहीत असताना मी पाण्याला नसतं गेले. ऐसे जरी मी जाणते यमुना पाण्यानं जाते धरोणी खांबाशी बांधते. मी त्या देवाला खांबाला बांधलं असतं मला जर माहीत असतं तर. धरोणी खा शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चूर. हा विषय त्या ठिकाणी भगवान रांगायचा. भगवान परमात्मानं अनेक प्रकारे त्या ठिकाणी वृंदावनातलं चरित्र वेगळं आहे, गोकुळातलं चरित्र वेगळं आहे. मला इतकं वर्णन त्याचं वर्णन त्या ठिकाणी आपण करू शकत नाही. वेदा नाही कळला अंत पार त्याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदाला नाही, श्रुतीला नाही, पुराणाला नाही, तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी कळलेला नाही. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी गाराने भगवान पण अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. एक गवळण सांगतो तुला. मी असता मज घरी रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी बाई अवचित हरी तुझा शोधे. अवचित हरी तुझा शोधे. अवचित हरी जय शोधे अवतीत हरी तुझा शोधे अवतीत हरी तुझा जय शोधे अवतीत हरी तुझा. रे म प म पणी पणी सा तानी पणी पम पम रे मरी सा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. रवी शशी अग्नी मेनती ज्या रूपास. रवी शशी अग्नी काय वर्णन मला. ते रागदारीचं भजन पाहिजे. लोकांना तर रागच जास्त येऊन राहिले. रागाचा कोण ध्यानच नाही कोणत्या. रागच जास्त होऊन राहिले तर काय सांगा. विठाला विठाला विठाला. या रागामुळं कोणाला त्या ठिकाणी बात केलं मी तुम्हाला सांगतो. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताशी. हरिहराची आबरू घेतो भयना त्याची. जमदग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. जोहार माय बाप मी संता घरचा. जोहार माय बाप मी संता घरचा. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताशी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. जमदग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. महाराज या लोकांनी बऱ्याचशाला बाजूला केलं म्हणून परमार्थ राग जाण्याकरता एक राग वाढण्याकरता राग जाण्याकरता. आणि जर कीर्तनकाराच्या मुखातून अपशब्द निघत असन तर असं समजायचं त्या कीर्तनाची महाराजांची भाषा अजून त्याच्यावर गुरुची कृपा झाली नाही. माझ्या सत्यवादाची तप वाचा केली. कीर्तनात अभद्र शब्द निघाले नाही पाहिजे. कीर्तनामध्ये शिव्या निघायला नाही पाहिजे. हा ज्यांनी हरिपाठामध्ये खूप शिव्या दिल्या तरी त्या हरिपाठाची किंमत वाढली. तुकोबरायांनी गाथ्यामध्ये खूप शिव्या दिल्या पण तुकोबरायांच्या गाथ्याचं मत खूप वाढलं. आम्हाला ज्ञानोबराया काही बोललेच नाही ते आई असल्यामुळं. पण तरी त्यांनी शिव्या दिल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी महाराजात त्यांची किंमत वाढली. त्यांच्या शिव्यामध्ये तयाचे पिशाट शब्द सुखे म्हणू येती वेद सदेह सचिदानंद कान होती. मी असता मज घरी रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी इतके करोनी आपण पळाला जाऊनी माया अडलपला. है की नाही. एका जनार्दनी भली भला विसरू नका तुम्ही त्याला. भगवान परमात्मा अशा प्रकारच्या ठिकाणी खोड्या नको करू माझे बा. खोड्या करायचा भगवान पण अनेक त्या ठिकाणी खोड्या करायचा. मी मारुतराव महाराज दस्तापूरकरांच्या कीर्तनामध्ये
त्यांनी खरोखर मुलगा जिवंत केला होता. तो मुलगा चाली म्हणायचा आणि माळी विकायचा तो. आमच्या याला जास्त त्यांचं वास्तव्य आमच्या सोमनाथ जळगाव जास्त असं जळगावला. आणि त्या मुलानं ती चाल म्हणायची. तेव्हापासून माझ्या लक्षात आहे विठाला विठाला होण्या नको करू माझे बाबा बाबा होण्या नको करू माझे बाबा होण्या नको करू ताकदच लागती. टाळकऱ्यानं खूप खायचं खूप गायचं, खूप खायचं खूप गायचं सांगितलंय. मी नेहमी सांगत असतो की गाणारा दमडीचा लागतो, वाजणार लाखपटीचा लागतो बरं का. जर गाणारा त्या लाखपटीचा असला आणि वाजणार जर दमडीचा असला तर काय करता. जसं सोंग आई भोप्याचं आलंय आणि जर हळदीची चालवायचं आहे तर काय कामाचं. त्यानुसार गाणारा आमचे मनाळ महाराज फार मोठे गायक आहे, टीव्ही स्टार येते, त्यांचे शब्द येते विठाला नको करू माझे पूर्ण त्या ठिकाणी यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवान परमात्माला तिथं नेऊन घातलं. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. साबळा जगदेवी देवी, साबळा जगदेवी देवी, साबळा जगदेवी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. देणू साबळा जगदेवी देणू, साबळा जगदेवी देणू, साबळा जगदेवी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे राधे मुकुंद मुरारी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. साबळा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. साबळा जगदेवी देव, साबळा जगदेवी देव, साबळा जगदेवी. उड रे काऊ तुझे सोन्यान मढविना पाऊ, पाहुणे पंढरीराव देवा करा कैकी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे धेनू, सावळा जगदेवी. असं भगवान परमात्मा खांद्यावर कांबळी. आता काही ठिकाणी या शरीराला गोधडी म्हणलेलं आहे, या शरीराला कांबळी म्हणलेले.
आणि काय या शरीराला चेदरिया म्हणलेले. कानोबा तुझी घोंगडी चांगली, माझी गोधडी झाली जुनी लाग, मळबू नका कोणी गोधडी. पुन्हा कबीरदास, चदरिया झीने रे झीने, चदरिया झीने रे झीने. याला गोधडी म्हणले, याला कांबळी म्हणते, याला चदरिया. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू, सावळा जगजिती, गाई गोपाळ यमुनीच्या तटी, येती पानिया मिळूनी जगजिटी. भगवान चिरे चोळिया त्या धुता विसरती, लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाठावे कोण कुळयाती, झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती. हो गाई गोपाळ यमुनीच्या तटी, गाई गोपाळ यमुनीच्या तटी, गाई गोपाळ यमुनीच्या तटी. भगवान परमात्मा म्हणले गाई गोपाळ. अहो त्या गोपी एवढ्या त्या ठिकाणी तल्लीन झाल्या होत्या, चिरे चोळिया त्या धुता विसरती. शिर म्हणजे काय हो बाबा, काय म्हणते शिर? शिर कशाला म्हणते? कशाला म्हणते बाबा चिर? तुमचं पोर आजय नातायचं लग्न नाही झाले का? आजी चिर. विठाला विठाला चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा वाट भगवान मुरली वाजायचा. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडता कानी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरली. मुरली वादे हो बंसरी वाले, मुरली सुना दे बंसरी बजा दे. मुरली वादे हो बंसरी मुरली वादे हो मुरली वाले हो बंसरी वाले. महाराज किती नाव भगवान मुरली वाज, भगवान मुरली वाजता. आमचे नाना महाराजांची गवळण प्रसिद्ध असायची. मुरली आणि वाजवणारा भगवान काय तर का नाही. वेणू मधुर मधुर मधुर, वेणू मधुर मधुर मधुर, सावळा वाजवितो याने भूलिल्या गोपिका, पात्र केल्या ब्रह्मसुखा. सावळा वाजवितो वेणू, सावळा वाजवितो. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. साला नंदुर नंदा, साला नंदन नंदा वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मृदू वेणू वाजवायचा. भगवान परमात्मा एवढा रूपवान होता, एवढा चांगला होता. एकदा त्या ठिकाणी सगळ्या गोपिका, सगळ्या त्या ठिकाणी मैत्रिणी एका ठिकाणी बसल्या. आणि मैत्रिणी म्हणल्यावर आपल्याला भगवान परमात्मा पाहायला जायचं. भगवान परमात्माला त्या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी जायचंय म्हणले. पण कुठं जायचंय? वृंदावनात. विठ्ठल विठ्ठल सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग वृंदावनी जाऊया. सखे वृंदावनी जाऊया, सखे वृंदावनी जाऊया. सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग मुरलीधरा पाहूया.
मुरलीधराला पाहायला आम्हाला जायचं, त्या ठिकाणी वृंदावनी जाऊया म्हणून त्या ठिकाणी ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा छंद, खूप गवळणी त्या ठिकाणी खेळ खेळायचा. हुतुतू हमामा लगुरी चेंडू खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. मग त्या ठिकाणी आता झाली आता वेळ म्हणती आना सिदुऱ्या देखोनी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा आजी अमरावती काला पहावया येती देव विसरती देवभाव. गुरुजी सांगायचे अरे मरक्यात हातल्या जीवाला तुम्हाला काला भेटतो, तुमच्यासारखे भाग्यवान नाही. ज्यांना अमृतत्व प्राशन केलं, अमरत्व देह त्यांना मिळाला आणि त्यांना हा काला त्या ठिकाणी दुर्लभ आहे. म्हणून आजी ओस अमरावती काला पहावया येते. ते पाहवाया येते का खावाया येते? पण आपलं तसं नाही, खावाया येते, उरला सुरला घराकडं येते, नाही नेला तर भांडणं करते. आपला वेगळाच काला आहे, काला वेगळा आणि कालवा वेगळा. का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष आला संत संगी. आपल्या गावातली कीर्तनकार मंडळी, आपल्या गावातली रामायणाचारी मंडळी, माझ्यासोबत आले आमचे भागवताचार्य धनंजय महाराज. आता हे यूट्यूबच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याच त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. याच्यामध्ये त्या सगळ्याला ऐकायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी मी सांगितलं बाबा ये म्हणून. त्या ठिकाणी सगळे महाराज गुणवान लोक, मी त्याशी वर्णन केलं. तुमच्या गावात गाणारे, तुमच्या गावात वाजवणारे, तुमच्या गावात कीर्तनकार आहे, तुमच्या गावात खरं म्हणजे समुद्र आहे, समुद्र आहे बरं का. मला तुम्ही तारीख द्या म्हणून तुमची स्तुती करीत नाही मी. वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती वेगळी, स्तुती वेगळी आणि आत्मस्तुती वेगळी. वस्तुस्थिती मी बघितो ना 7 दिवस खूप त्या ठिकाणी महिला मंडळ, पुरुष वर्ग, बाल आबाल शांत चितून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगीत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. शिंके लावी दुरी होतो ते घाते पेवरी तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरोनी गडे. हातीच्या धारा ग्यारे दोहे जातो. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरोनी म्हणे हाती ठोका आधी कमरोने दिला. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरोनी गडे. घंटे धरला कृष्णामध्ये अवघाजने प्रकाश आला वाटो एकमेका वैष्णवनिका वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाचा एकमेका वैष्णवनिका संभ्रम. म्हणे भूमंडळी आम्ही बळी एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हिचे दान देवा देवा तुझा ती माझी सर्व जोडी. विचार मुक्ती घन संपदा संता संगे देई तला. गुणागाई नावावडी ती माझी सर्व जोडी. म्हणे ग्रभवाची सुखी घालावी अंबा. गुणागाई नावावडी ती माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल जे जे विठ्ठल बोली रे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धान आहे वेताविला अधिकार द्या. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय बेटी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धान समाधान तुमचे देखील आता उभारा सगळे सुवारिका पडे येते सापडली. आता उठावी श्रीमनाई धनाई नारायणा. भोग गेला निवारो दिला. आता उठावी श्रीमनाई धनाई नारायण. आज करून आरती चक्रमाने वारती. माझे पुराले नवस धन्य काळ हा दिवस. पाहू सकारुण्यवंत तुझे बाळा. आधी पुराले नवस धन्य काळ हा दिवस. तुकावाई गाणी ओळा संदेवा. आधी पुराले नवस धन्य काळ हा दिवस. गोविंदा देवा धन्य धन्य ते
लोचन नित्य करती अवलोकन धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन हा पुंडलिकाच्या भेटी प्रभादेगा चरणी माही भीमावून जय देव जय देव जय पांडुरंगा वल्लाभ राईच्या वल्लाभ पावी तुला गाजी